स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. राज्य परिवहन उपक्रमातील एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आगारात 25 तर मुंबईत 100 खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयात राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेतून 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात बोलताना केली. तसेच गुजरात आणि कर्नाटकची परिवहन सेवा चांगली सुविधा देत असून त्यामुळे तिथे जाऊन पाहणी करून आपल्या तेथेही बदल करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना या उपक्रमाचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले. तसेच राज्य परिवहनच्या ठाणे विभागात दाखल झालेल्या 17 बस गाड्यांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मंत्री सरनाईक यांनी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्य परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या माफक अपेक्षा पूर्ण केल्या तर ते नागरिकांना अधिक चांगली सुविधा देऊ शकतील. त्यामुळे त्यांच्या विश्रांतीसाठी व्यवस्था, आंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच इतर सुविधा पुरवण्यावर भर द्यायला हवा, असेही सरनाईक म्हणाले. राज्य परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना दृष्टीदोष असल्याने अपघात होतात, असे वृत्त नुकतेच वाचले. या कर्मचाऱ्यांची घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसते. अनेक संकटांचा ते सामना करतात. मुलांचे शिक्षण आणि आईवडिलांच्या औषधांचा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी एक योजना आणणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील आगारात 25 खाटांचे तर मुंबईतील बोरिवली आगारात 100 खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्यात येतील. ठाणे शहरात गंगूबाई शिंदे आणि इंदिराबाई सरनाईक अशी 2 कॅशलेस रुग्णालय असून तेथे रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. त्याच धर्तीवर एसटी आगारात उभारण्यात येणारी रुग्णालय चालवण्यात येतील, अशी घोषणा सरनाईक यांनी केली. संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित 11व्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल उत्साहात साजरा होत असून विविध मान्यवर कलाकारांची उपस्थितीमुळे हा महोत्सव सुमधुर आणि नयनरम्य झाला आहे. या उपक्रमाच्या सलग दुसऱ्या दिवशी ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातून नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने महोत्सवाची रंगत वाढली होती. या फेस्टिवलमध्ये गायन, नृत्य, वादन, चित्रकला, हस्तकला, शिल्पकाम अशा अनेक कलांचा संगम दिसत असून जोडीला विविध खाद्यपदार्थांची मेजवानी आहे. उपवन तलावाच्या काठावर साजरा होणाऱ्या या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात प्रसिद्ध गायिका विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सुमधुर गायनाने झाली. राग नटभैरवामधील बंदिशी त्यांनी प्रस्तुत केल्या तर मारे घर आओ जी या भजनाने सकाळच्या प्रसन्नतेला भक्तिरंगाची जोड मिळाली. त्यानंतर पंडित मुकुंदराव देव यांनी तबल्यावर तर तालवाद्यांची साथ प्रणव दांडेकर आणि ज्ञानेश्वर सोनावणे हार्मोनियमवर साथ संगत केली. उत्सवाची संध्याकाळ शानदार ठरली. ती कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी, मोहिनी अट्टम, पेरोनेटनाट्यम या आणि अशा विविध नृत्य प्रकाराच्या मुद्रा स्टेजवरच्या सादरीकरणामुळे तरंग स्टेजवर पंडित ब्रिज नारायण यांच्या सरोद वादनाने संध्याकाळच्या सत्राची सुरुवात झाली. त्यांना पद्मश्री कालीनाथ मिश्रा यांनी तबल्याची साथ दिली. त्यानंतर गायिका केतकी माटेगावकर हिच्या गायनाला उपस्थितांची दाद मिळाली. उत्तरोत्तर रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता पद्मश्री उस्ताद शाहीद परवेज यांच्या सतार वादनाने झाली. मुख्य व्यासपीठावर झालेल्या पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांनी दमदार सादरीकरणाने वातावरणात जल्लोष निर्माण केला. विविध कार्यक्रमांना भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलाकारांचे वैयक्तिकरित्या कौतुक केले. तसेच या उत्सवानिमित्त प्रसिद्ध क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल यांना शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री व उत्सवाचे आयोजक प्रताप सरनाईक, माजी नगरसेविका परिचा सरनाईक, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, MCHIचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, अजय आशर आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 100 वर्षापूर्वी हडप्पा आणि मोहनजोदडो या 2 शहरांच्या उत्खननामध्ये सापडलेल्या अवशेषांमध्ये प्रगत नगररचना आणि स्थापत्यांची उदाहरणे आढळून आली आहेत. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, प्रचंड इमारती, स्नानगृहे, धान्याची कोठारे, जहाजांची गोदी, विटांचे प्लॅटफॉर्म,
संरक्षक भिंत आणि अशा असंख्य अवशेषांचे दर्शन घडले असून इतिहासात सिंधू संस्कृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्खननातील अवशेषांचे प्रत्यक्ष दर्शन ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात कॅम्पसमध्ये महाविद्यालयातील मुलांना व ठाणेकरांना घडले. सर्वात जुनी ज्ञात शहरी संस्कृती अशी ओळख असलेल्या हडप्पा संस्कृतीविषयी अभ्यासकांमध्ये प्रचंड कुतूहल असून या संस्कृतीच्या शोधाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे आणि के.जी. जोशी कला आणि एन.जी. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधू संस्कृतीवरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये सिंधू संस्कृतीच्या प्रतिकृतीची निर्मिती करण्यात आली आहे. 13 ते 19 जानेवारी या कालावधीत ठाणेकरांना सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत या प्रदर्शनाचे दर्शन घेता येणार आहे. डॉक्टर महेश बेडेकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाचे प्रमुख सुभाष शिंदे आणि विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारला आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती गेल्या 2 महिन्यांपासून इतिहास विभागाचे विद्यार्थी आणि कलाकृती साकारत आहेत. मोहनजोदडो येथील गडी, स्नानगृहे, मानवनिर्मित तलाव, सिंध संस्कृतीमधील नाचणाऱ्या मुलींची शिल्प, पुरुषांची प्रतिकृती, सिंधू संस्कृतीमधील मुद्रा, प्राण्यांची खेळणी अशी सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी हाताने साकारल्या आहेत. या सर्व प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या आहेत. याचं प्रत्यक्ष दर्शन ठाणेकरांना होणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील 5 परिमंडळात समाविष्ट असलेल्या 33 पोलीस ठाणे असून आता आयुक्तालयाच्या हद्दीतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने अतिरिक्त पोलीस ठाण्यांची आवश्यकता ठाणे पोलिसांना भासू लागल्याने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी नव्या 5 पोलीस ठाणे वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून येणाऱ्या काळात ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांची संख्या 38 होणार आहे. त्यासोबतच वाढ होणाऱ्या पोलीस ठाण्यांना मनुष्यबळाची गरज असून त्याची मागणी शासनाकडे प्रस्ताव पाठवून करण्यात आलेली आहे. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत 5 परिमंडळ असून या 5 परिमंडळात 33 पोलीस ठाणे कार्यरत आहेत. ठाणे पोलिसांच्या नव्या 5 पोलीस ठाण्याच्या मागणीमुळे आता पोलीस ठाण्याची संख्या वाढणार आहे. 5 प्रस्तावित पोलीस ठाण्या ही आयुक्तालयांच्या हद्दीतील संवेदनशील आणि लोकसंख्या आणि हद्दीचा आढावा घेऊन सुरू करणार आहेत. नव्या 5 पोलीस ठाणे ही भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, शीळ, डायगर परिसरात होण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीत आयुक्तालयाच्या हद्दीत 5 परिमंडळाचे 5 पोलीस उपायुक्त, 10 सहाय्यक आयुक्त आणि 33 वरिष्ठ पोलीस निरीक्षक कार्यरत आहेत. तर नव्या 5 पोलीस ठाण्यामुळे 1 पोलीस उपायुक्त आणि 2 सहाय्यक पोलीस आयुक्त वाढण्याचे अपेक्षित आहे. 5 परिमंडळात एका उपायुक्तांच्या अखत्यारीत परिमंडळ 4 व्यतिरिक्त सर्वच परिमंडळात 6 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. तर परिमंडळ 4 मध्ये 8 पोलीस ठाण्यांचा समावेश असणार आहे. राज्यभरात 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2025 हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन 14 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे. त्यानंतर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉक्टर निर्मही फडके यांचे जगू मराठीचे रंगी या विषयावर व्याख्यान होणार आहे. पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमाची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी आज कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी उपस्थित होते. या पंधरवड्यात 20 जानेवारी रोजी सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत महापालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह ते महापालिका भवन अशी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर
प्राच्य विद्या संस्थेच्या सहकार्याने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे जुन्या आणि नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच या प्रदर्शनाचे उद्घाटन आणि त्याचवेळी सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन पाहण्याची संधी मिळणार आहे. पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांचा कोश, रामायण, महाभारत याचे खंड पाहता येणार आहेत. तसेच पुस्तक विक्रीचे स्टॉल यावेळी ठेवण्यात येणार आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.